नमस्कार मित्रांनो, मेडमार्क यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. जसं की तुम्हाला माहीतच आहे की नीट 2026 झालेली आहे आणि सर्वांच्या मनामध्ये हा एकच प्रश्न आहे की नीट 2026 BMSचा कट ऑफ काय असेल. तर या व्हिडिओमध्ये आपण कॅटेगरीनुसार रँकनुसार एक्सपेक्टेड 2026 BMSचा कट ऑफ हा डिस्कस करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि तसंच व्हिडिओच्या शेवटी मी काही महत्त्वाच्या सूचना BMS काउन्सिलिंग बद्दल सांगितलेल्या आहेत, तर त्या सुद्धा नक्की बघा. तर मित्रांनो, आपण जर का BMS कट ऑफची गोष्ट केली तर हा कट ऑफ 250 ते 400 मध्ये किती स्टुडंट्स आहेत, 250 ते 400च्या स्कोअर मध्ये किती जास्त स्टुडंट्स आहेत याच्यावर आपला कट ऑफ डिपेंड करतो. आणि त्याच सोबत 5 ते 6 नवीन कॉलेजेस दरवर्षी ऍड होतात. दरवर्षीच्या काउन्सिलिंग मध्ये आपले 4 ते 5 किंवा 5 ते 6 कॉलेजेस ऍड होतात म्हणजे होतातच. आणि जर का आपण राऊंडची गोष्ट केली तर 8 पेक्षाही जास्त राऊंड दरवर्षी आपल्याला बघायला मिळतात मॉपअप राऊंड्स. त्यामुळे काय होते, आपल्याला सीट भेटायचे चान्सेस खूप जास्त वाढतात. म्हणजे जे स्टुडंट्स बॉर्डर लाईनवर आहेत किंवा ज्यांचा स्कोर 300च्या जवळपास आहे, 300 पेक्षा 10-15 मार्क कमी जास्त आहे, त्यांचे सीट भेटायचे चान्सेस खूप जास्त वाढून जातात. आपण जर का यावर्षीच्या नीटच्या पेपरच्या डिफिकल्टीची गोष्ट जर का केली तर त्यामध्ये आपल्याला असं बघायला मिळते की हा जो 2026चा पेपर होता, हा 2024 एवढा सोपाही नव्हता आणि 2025 एवढा हार्डही नव्हता. म्हणजे आपला हा पेपर मधात येतो, त्यामुळे कट ऑफ जास्त वाढणारही नाही आणि जास्त कमी होणार नाही. पण 2025 पेक्षा आपला कट ऑफ वाढणार म्हणजे वाढणारच, हे आपल्याला इथे बघायला मिळते. आपण जर का नीट 2026 BMSचा जर का कट ऑफ बघितला तर तो कट ऑफ असा असू शकतो, जे तुम्ही बघू शकता की हा जो रँक आहे हे रँक 2025चा रँक आहे. आणि मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगू इच्छितो की जो रँक आहे तो जास्त चेंज होत नाही. जर का कॉलेज ऍड झाले तरच रँक थोडासा पुढे जातो, नाहीतर रँक मध्ये काही फरक येत नसतो जास्त. जो फरक येतो तो फक्त मार्क्स नुसार येतो, कारण की दरवर्षी पेपरचा पॅटर्न बदललेला असतो. कधी पेपर सोपा येतो तर कधी पेपर हार्ड येतो, त्यामुळेच आपले मार्क्स कमी जास्त होत असतात. बाकी जर का आपण रँकची गोष्ट केली तर रँक जो असतो तो फिक्स्डच असतो. म्हणून हा जो रँक आहे 2025चा रँक आहे आणि हे जे मार्क्स आहेत हे मार्क्स 2026चे एक्सपेक्टेड मार्क्स आहेत या रँकवर. ओके, म्हणून जर का आपण ओपन कॅटेगरी बघितली तर ओपन कॅटेगरीला 4,88,000च्या जवळपास रँक गेला होता आणि यावर्षी तेच मार्क 360 ते 370 मार्क्सवर आपल्याला BMSचा कट ऑफ क्लोज होऊ शकतो. ओबीसी जर का बघितलं तर 4,93,000च्या जवळपास रँक गेला होता आणि मार्क जो आहे तो 360 ते 370 मार्क्सवर आपल्याला ओबीसीला सीट भेटून जाईल. हे जर का आपण VJA ची गोष्ट केली तर ते पण जवळपास 360 ते 370, अँटी बी, सी आणि डी साठी 360च्या जवळपास जर का मार्क्स असले तर तुम्हाला 100% सीट भेटूनच जाईल. STचा जर का आपण विचार केला तर ST कॅटेगरीला 280च्या जवळपास जर का मार्क्स असले तर सीट भेटून जाईल. आणि जर का आपण SCBCचा विचार केला 350 ते 360 मार्कावर आपल्याला सीट भेटण्याची शक्यता आहे. नीट झाल्यानंतर सर्वांना हा एकच प्रश्न पडतो की माझ्या मार्क्सवर मला कोणते कॉलेज मिळेल. याचसाठी आम्ही सुरू केलेला आहे आमचा पेड काउन्सिलिंग प्रोग्राम. यामध्ये तुम्हाला नीट काउन्सिलिंगचे सर्व अपडेट्स, व्हॉट्सअप सपोर्ट आणि MBBS, BAMS, BHMS, BDS, फिजिओथेरपी या सर्व कोर्सेससाठी वैयक्तिक मार्गदर्शन मिळेल. तुमच्या मार्क्स, कॅटेगरी आणि बजेटनुसार तुम्हाला सर्वोत्तम कॉलेज कोणते असेल, सोबतच जॉईन झाल्यापासून तर तुमच्या कॉलेजच्या पहिल्या दिवसापर्यंत आम्ही तुमच्या सोबत असू. इंटरेस्टेड असाल तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा आणि आमच्या सोबत जॉईन व्हा. तर मित्रांनो, आपण काही इम्पॉर्टंट पॉइंट्स आता डिस्कस करणार आहे. सर्वात आधी जर का आपण बघितलं तर जी BMSची काउन्सिलिंग असते त्याला आपण आयुष काउन्सिलिंग म्हणतो. तर आयुष काउन्सिलिंग ही खूप जास्त वेगळी असते MBBSच्या काउन्सिलिंग पेक्षा, कारण की आपल्या महाराष्ट्रात 100 पेक्षाही जास्त BMS कॉलेजेस आहेत. आणि जर का आता मागच्या आणि यावर्षी जर का ऍड केले तर 110 ते 115 कॉलेजेस आपले यावर्षीच्या काउन्सिलिंग मध्ये पार्टिसिपेट करतील. त्यामुळे कॉलेजची व्हरायटी खूप जास्त आहे. त्याचमुळे आपल्याला जी काउन्सिलिंग आहे ती खूप बरोबर करावी लागते. काउन्सिलिंग मध्ये थोडीशी जरी चूक झाली तर आपण चुकीच्या दिशेने जाऊ. त्यामुळे काउन्सिलिंग खूप जास्त बरोबर करावं लागते. स्ट्रॅटेजी नुसार आपल्याला काउन्सिलिंग करावं लागते, कारण की काय होतं ना, खूप जास्त कॉलेजेस असल्यामुळे कॉलेजेस जवळ त्या बेसिक फॅसिलिटीज आहेत त्याही नाही आहेत. काही काही कॉलेजेसवर हॉस्टेल नाही आहेत, मेस नाही आहेत, काही काही कॉलेजेसवर कॅम्पसच बरोबर नाही आहेत, एका बिल्डिंगचे कॉलेजेस फक्त आहेत आणि आपल्याला असे कॉलेज नको आहेत. त्याचमुळे मी म्हणतो चांगली काउन्सिलिंग करा. आमच्या पेड काउन्सिलिंग प्रोग्राममध्ये तुम्ही जॉईन होऊ शकता. खूप चांगलं मार्गदर्शन आम्ही तुम्हाला तिथे देऊ. तुमच्या नीटचा पेपर झाल्यापासून तर कॉलेजच्या पहिल्या दिवसापर्यंत आम्ही तुमच्या सोबत असू आणि तुम्हाला मार्ग दाखवू. त्याचमुळे मी म्हणतो की काउन्सिलिंग फक्त चांगली करा. या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओ. जय हिंद, जय महाराष्ट्र.